सर्वांना नमस्कार करतोय। मंडळी, आता रामनवमी चालू झालेली आहे। गुढीपाडव्यापासून रामनवमी सुरुवात होते आणि रामनवमीचा घट बसवला जातो। त्या दिवशी आपल्याला मी शूटिंग व्हिडिओ करून दाखवला होता, परंतु मंडळी आज 5वा दिवस आहे। मंडळी, रामनवमी म्हणजे पुऱ्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रामनवमीचा सण हा मोठा आवडीने साजरा केला जातो। कारण आपल्याला माहिती आहे, रामाची अनेक गाणी, रामायण गीत, ग्रंथ वगैरे आहेत। तर मंडळी, आज असाच आपल्या चौकुळ गावामध्ये 10,000 लोक वस्ती आहे आणि तिथे राम मंदिर आहे, म्हणजे विठ्ठल मंदिर आहे। तिथं अनेक नाना प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात। हनुमान जयंती, दत्त जयंती, एकादशी किंवा रामनवमी असे कार्यक्रम बनवले। परंतु आता मात्र रामनवमीचा कार्यक्रमाचा घर तिथे बसवण्यात आलेला आहे। मंडळी, आजचा 5वा दिवस आहे। तर आमचे जे असे आवडीचे भक्त आहेत, राम भक्त, प्रभू रामचे भक्त जे आहेत, तर त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा केला जातो। आणि आज मी त्यातलं एक त्यांचा सदस्य आहे आणि मला त्या रामनामाची आवड आहे, प्रभू रामाची मी भक्ती करतोय आणि त्याचा नामस्मरण करण्यासाठी आज मी त्या ठिकाणी जाणार आहे, कारण मला नामस्मरण वाचन करायचं आहे। तर मंडळी, आपण हा रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटाने साजरा करू आणि म्हणजे आपल्याला आता तिथपर्यंत पोहोचायचं आहे। मंडळी, आपल्याला माहिती आहे, प्रभू रामचं एक सुंदर असं गाणं आहे, ते आपल्याला गाणं इथं थोडंसं झलक दाखवायचं आहे। आणि जसं गाणं आहे तशी त्यांची कर्तबदारी आहे प्रभू, आणि ती कर्तबदारीमुळे आज मी इथं पोचलो आहे। आणि हा कलियुग आहे, ते कलियुगामध्ये जो व्यक्ती प्रभू नामाचा गजर करेल, भक्ती करेल, तो मात्र खरोखरच जिंकेलच। म्हणून तर सर्वांनी असे आम्ही एक प्रार्थना करू प्रभू रामांकडे, की त्याची भक्ती करू आणि कलियुगाला दूर करू आणि आपण सुफलन जीवन जगण्याचा प्रयत्न करू। म्हणून आज मी या ठिकाणी चाललेलो आहे। तर मंडळी, आपल्याला एक छोटंसं गाणं ऐकून जातो मी। मंडळी, ते गाणं आपल्याला माहिती सर्व नाही, त्या गाणं आहे आपल्याला सांगण्यासाठी मी सांगतोय। आता मला आठवते का बघतो, प्रयत्न करतो मी। कसा मला सोडून गेला राम, रामा विण मला चैन पडन ना कोई काम। म्हणजे मंडळी, ज्यावेळी आपण रामप्रभूचं जर भक्ती केली तर काम करून सुद्धा भक्ती करू शकतो। जसं काही आगळेवेगळ्याने कुठलंही काम करत असताना भक्ती केली तर त्यातच राम असतो। एखाद्याला आपण मंडळी भरपूर प्रयत्न करतो, भरपूर कष्ट करतो, परंतु देवाचं मात्र नाव विसरून जातो आणि आपण लखपती कोट्यवधी झालो की देवाचं पूर्णपणे नाव विसरतो। आणि ज्यावेळी आपल्या टकलेवर, आपल्या माथ्यावर संकट येतो, त्यावेळी मात्र आपण प्रभू रामला किंवा परमेश्वराला हाक मारतो। परंतु मंडळी, ह्या गोष्टी करायच्या अगोदर प्रथम आपण देवाची भक्ती करू। भक्ती करणं म्हणजे काय, काम करणं तिथेच राम आहे का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणून आज त्या ठिकाणी मी मंदिरमध्ये चालवलं आहे। मंडळी, हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर लाईक, शेअर, कमेंट करा। असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। चला तर मंडळी, आपल्याला वेळ लावायचा नाही, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे मंडळी। ठीक आहे मंडळी, चला तर। मंडळी, तुमच्याशी गप्पा गोष्टी मारता मी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। मंडळी, देवाचं नामस्मरण करत गेलो तर आपल्याला केव्हा टाईम होतं काही कळतही नाही मंडळी। तर आता आपल्याला 5 ते 10 मिनटं तिथं पोहोचायचं आहे आणि नक्की कार्यक्रम काय चाललेलं आहे, कोणत्या प्रकारे भक्तांची तयारी चाललेली आहे रामनवमीबद्दल, ते आपल्याला पाहायचं आहे। आणि मला आधी तिथं जाण्याची उत्सुकता आहे आणि मी त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करण्यासाठी चाललेलो आहे। आध्यात्मिक विषयावर विचार जर केला तर आध्यात्मिक विषय हा फार मोठा असतो। त्या विषयात थोडं तरी आपण 50% तरी किंवा 25% आपण सहभाग घेतला तर तेवढीच आपल्याला प्रभू रामची सेवा केल्यावर होते का, हे आपल्याला निश्चित त्या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणून आपण चाललेलो आहे। बरं मंडळी, आपल्याला 5-10 मिनटं लागणार आहे जाण्यासाठी। तोपर्यंत चला, आपण वेट करू आणि आपण पुढे होऊ। ठीक आहे मंडळी। दशरथा घेरी पाय सदान, तुझ्या यज्ञमी प्रगट जावलो। मंडळी, प्रभू राम म्हणतात की आम्ही तुमच्या दारापर्यंत आलोय, देव तुमच्या दारापर्यंत आला, ही दर्शन घ्या। आमचं मोठं भाग्य समजावं की देव सुद्धा आमच्या दारापर्यंत येतोय दर्शन द्यायला। मग आपण का घेऊ नये, आपल्यामध्ये काय कमतरता आहे, ते सुद्धा काम धंदा करूनही देवाचं नामस्मरण करा म्हणतो। तर मंडळी, आपण असे जर बारीक विचार केला तर ह्या देवाने आपल्या हिरेबान म्हणजे मोठी असं जीवन दिलेलं आहे।
ते साकार करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपण मंडळी देवाचं नामस्मरण, नित्यनियम राखणं आणि कर्तव्य आपली पार पडणं हेच तर खरं आहे. तोच हा मुद्दा आज स्पष्टीकरण दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रभू रामच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. तर मंडळी चला, आपल्याला वेळ न लावता आतमध्ये एंट्री करायची आहे. आपण 5 मिनिटात तिथं पोहोचणार आहोत. असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ठीक आहे मंडळी, लेट्स गो. श्रीराम स्तुती केला अभिमान, ऐसे कैसे ब्रह्मानंद. काहीच नाही असूनही कवी होते. सकळ करू करता सकळ भोगू अभोगता. सकळामध्ये अलिप्तता होईल कैसे राहते योगी घेऊन अभोगता. सोडून प्रेरणता हीच नाही. जन्म मृत्यू भोगलेच भोगी पडितो भोगून अभोगता योगी. यात नाही तर मंडळी, हा प्रभुनामचा कार्यक्रमाचा किंवा प्रभुनामच्या शिबिराचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, लाईक, शेअर, कमेंट करा. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, नमस्कार आणि बाय बाय.